नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मनीष टेमरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया राज्यातील ठळक घडामोडी। समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीत 5 जागांची मागणी केली आहे। त्यानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रईस शेख यांची घोषणा केली आहे। तर शिवसेना शिंदे पक्षाने भारतीय जनता पक्षातून आलेला संतोष शेट्टी यांना पक्षप्रवेश देऊन त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे। त्यामुळे 2019 मध्ये अवघ्या 1314 मतांनी पराभूत झालेल्या शिवसेनेचे रुपेश म्हात्रे यांची गोची झाली आहे। शिवसेनेतील बंडानंतर रुपेश म्हात्रे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिले, परंतु त्यांची उमेदवारी अजूनही जाहीर न केल्याने शिवसैनिक आक्रमक असून सर्वांनी त्यांच्या उमेदवारीची पक्षप्रमुख यांनी जाहीर करावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे आपल्या मागणीसाठी सर्व शिवसेना पदाधिकारी मातोश्रीकडे मोठ्या संख्येने रवाना होत आहे। शिवसैनिकांची भावना आहे की रुपेश म्हात्रे हे भिवंडी पूर्व विधानसभेमधून लढले पाहिजेत। आम्ही त्यांना जिंकून आणून त्यांना फक्त लढावं असं शिवसैनिकांनी सांगितलंय, परंतु आजच्या दिवसापर्यंत ते घडत नाही। आम्ही टीव्हीवर बघतो अमुक इथून आला त्याला उमेदवारी दिली जाते। या संदर्भात मातोश्रीवर विचारणा केली आहे। ज्या पारंपरिक जागा आहेत त्यावर निर्णय होत नाही। जे आलेले उमेदवार आहेत त्यांच्या जागा निश्चित होतात, हे दुःखदायक असून भिवंडी पूर्वची जागा 2 वेळा शिवसेनेकडे होती। एका वेळा थोड्या मतांच्या फरकाने पराभव झाला। पक्ष फुटल्यानंतर 2.5 वर्ष काम केलं, शिवसैनिकांना रोखून ठेवली ते मशालासाठी। सांगलीमध्ये लोकसभेवेळी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, तर भिवंडीमध्येही व्हायला पाहिजे। तेव्हा एक खासदार गमावला, आता एक आमदार गमावण्याची वेळ आली आहे। आमची दखल घेतली नाही तर शिवसेनेसाठी अतिशय दुर्दैवाची गोष्ट असेल। जर आम्हाला जागा नाही भेटली तर आम्ही अपक्ष लढू असा ठाम निर्धार जिल्हा प्रमुख विश्वास थडे यांनी व्यक्त केला आहे। आज एवढे दिवस त्या गोष्टीवर निर्णय होत नाही, ही अत्यंत म्हणजे आमच्यासाठी दुःखाची बात आहे। सगळ्या बाजूने लोकांचा एक म्हणजे म्हणणं आहे, लोकांच्या भावना आहेत की रुपेशदादा पूर्वमधून लढले पाहिजेत, आम्ही त्यांना जिंकून आणू। त्यांनी फक्त लढावं, जिंकून आणणाऱ्या सगळ्या शिवसैनिकांचा आवाज आहे, परंतु आजच्या दिवसापर्यंत ते घडत नाही। आम्ही टी व्हीवर बघतो अमुक इथून आला त्याला उमेदवारी, तिथून गेला। मी त्या दिवशी मातोश्रीवर हा विषय काढला की साहेब, ज्या परंपरागत जागा आहेत त्यांच्यावर निर्णय होत नाही आणि जे आलेले लोक आहेत त्यांच्या उमेदवार जाहीर होतात। पूर्व ही जागा दोन वेळा शिवसेनेकडे होती। एक वेळ थोड्याशा मताच्या फरकाने हे केल्यानंतर ती मित्रपक्षाला सोडलीच पाहिजे, एवढा काही त्याचा हे नव्हता। टी व्हीवर आम्ही बघतो अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीसुद्धा झालेल्या आहेत। आज गेले अनेक दिवस म्हणजे जेव्हापासून आचारसंहिता चालू झाली तेव्हापासून आमची सगळ्यांची मागणी आहे की बाबा पूर्वबाबत काही म्हणजे कुठलीही तडजोड करा। मी तर असं सांगितलं त्यांना की 6 जागा आहेत, त्या 6 जागामधून कुठेही तडजोड करा, पण पूर्व आमच्याकडे ठेवा। आम्हाला उमेदवार मिळली पाहिजे, बी फॉर्म मिळाला पाहिजे, मशाल मिळाली पाहिजे। त्याच्यासाठी पक्ष फुटल्यानंतर 2.5 वर्ष जे काही आम्ही काम केले, जे काही शिवसैनिकांनी मी रोखून ठेवले ते शेवटी मशालीसाठी ठेवले ना। आम्ही लोकसभेला सुद्धा सांगितलं होतं की जर सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते तर भिवंडीमध्ये पण व्हायला पाहिजे होती, ते त्यावेळेला सुद्धा झाली नाही। पक्षाचे आदरणीय नेते विनायकजी राऊत साहेब त्यांना सांगितलं, साहेब आमच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला तुम्ही आणि एक खासदार गमावला पक्षाचा, पुन्हा जर विश्वास ठेवणार नाही तर एक आमदार गमवाल, हे याच वास्तूमध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे। पण याची जर दखल घेतली गेली नसेल तर ते शिवसेनेसाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। तर अपक्ष लढवण्याची तुमची तयारी असेल? हो असेल, निश्चितपणे असेल। एक जिल्हा प्रमुख म्हणून बोलतोय, त्याला आणखी काही वेटेज द्या असेल ते पण द्या तुम्ही। शिवसेना नेते आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पद्मालय मंदिरात श्री गणेशाच्या चरणी विजयाचं साकडं घातलंय। पद्मालय मंदिराच्या पवित्र परिसरात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य गर्दी जमली होती। माझ्या विजयासह राज्यात महायुतीचे सरकार येऊ दे असे साकडे गणरायाला घातले असून जनतेच्या आशीर्वादाने आणि बाप्पाच्या कृपेने प्रचंड मताधिक्याने माझा विजय होणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे। श्री गणरायाच्या 2.5 पीठांपैकी एक असलेल्या बाप्पांचे गुलाबराव पाटील यांनी दर्शन घेत आरती करून आज प्रचाराचा श्री गणेशा केला। मंत्री गुलाबराव पाटील हे 6व्यांदा निवडणूक लढवत असून महायुतीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा वाहिली असून मतदारसंघात केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढत आहोत। महायुतीला राज्यात 250च्या वर जागा मिळतील असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलाय। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जाडकेकर, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद नन्नावरे, महिला जिल्हा प्रमुख आदी कार्यकर्ता उपस्थित होते। आज गणपती बाप्पाकडे आम्ही साकडं घातलंय की आम्हाला विजयी कर आणि आमचं सरकार येऊ दे, आणि मला खात्री आहे की प्रचार रॅलीचा आजपासून जो सुरुवात होतोय
सगळे कार्यकर्ते मेहनत करून मला विजयश्री खचून आणतील असा मला विश्वास आहे. हे बघा, प्रत्येकाला वाटतं माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. त्याच पद्धतीने जो या देशाला आडवा येईल, जो आमच्या देश कारभारामध्ये मदत करणाऱ्या लोकांना सत्यानाश या ठिकाणी त्यांचा होईल असा माझा विश्वास. जो देशाच्या विरुद्ध काम करतो, जो राज्याच्या विरुद्ध काम करतो, जो धर्माच्या विरुद्ध काम करतो, त्याचा वध होईल. भाऊ काल देवकर बोलले की जनता वैतागली आहे, त्याच्यामुळे जनतेला परिवर्तन हवंय मतदारसंघामध्ये, असं बोलले देवकर. 24 तारखेला पाहिलं ना त्यांनी जनता किती वैतागली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने कणकवली देवगड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार रिंगणात उभा केला आहे. मुस्लिम समाजाचे नेते नवाज खाणी यांनी नितेश राणे यांच्या विरोधात दंड थोपाटले आहे. आपला समाज आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे आपण या निवडणुकीत नितेश राणेंना आपली ताकद दाखवणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र ही निवडणूक आपण सर्व धर्म समभाव म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचे सांगत 29 ऑक्टोबर रोजी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे नवाज खाणी यांनी सांगितले आहे. धार्मिक होत असलेल्या या ठिकाणी ह्याच्यासाठी हा निर्णय मला घ्यावा लागतोय आणि बरेच दिवस चालला होता की उतरायचं अशा पद्धतीत, आणि आजचा दिवस तो आला. आणि आता बघितलं तर खरं तर आपल्या कोकणामध्ये, सिंधुदुर्गामध्ये किंवा संपूर्ण कोकणमध्ये अशा पद्धतीचं जो काही वातावरण आता 6 महिने झाले, वर्ष झालं जे आम्ही बघतोय ते अशा पद्धतीत कधीच वातावरण झालेलं नव्हतं. ज्या पद्धतीत नितेश राणे जे स्थानिक आमदार आहेत ते ज्या पद्धतीत टीका करतायत, समाजामध्ये जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे, ते अतिशय दुर्दैवी आहे आपल्या सिंधुदुर्गासाठी, आपल्या कोकणासाठी आणि इथल्या प्रत्येक घरासाठी. त्यामुळे निर्णय घेतला आपण लढायचा आणि जिंकायचा. त्यामुळे मी मैदानात उतरलेलो आहे. बऱ्याच आमच्या समाज बांधव संपूर्ण जे महत्त्वाचे आहेत, अगदी सगळीकडनं, पूर्ण महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून सगळ्यांचा मी पाठिंबा घेतलेला आहे. त्यांचं सगळ्यांना विश्वासात घेतलेला आहे. सगळ्यांनी मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे आणि लढायला सगळ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मी आलोय, लढणार आणि जिंकणार. बघा, त्यांची आमची लढाई ही वैयक्तिक नाही, ते आमचे दुश्मन नाही. ही लढाई आहे आमची वैचारिक. ज्या पद्धतीत त्यांनी इथे काम चालू केलेलं आहे, जी ते टीका करताय धर्मामध्ये, ते अतिशय चुकीचं आहे, येणाऱ्या भावी पिढीसाठी चुकीचं आहे. त्यामुळे मी आता संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो व्यवसायानिमित्त, अदर राज्यामध्ये फिरतो व्यवसायानिमित्त, आणि अशा आमदाराच्या स्टेटमेंटमुळे आम्हाला लोक विचारतात की असा आमदार तुम्ही का निवडून देता. आमच्याकडे उत्तर नाही, कारण अशी बालिश वक्तव्य करणं हे शोभत नाही. आमदार हा जबाबदार आमदार असावा लागतो. आमदाराची भूमिका ही जबाबदारीची असते. त्याच्यामुळे आमदारांनी याच्या नंतर बोलताना थोडा संयम पाळावा की कोण इथे हे आहे, राष्ट्रद्रोही आहे आणि कोण इथे प्रामाणिक आहे, कोण ठरवणार. तसं नाही ते. तुम्ही इथे एक भूमिका मांडायची, दुसऱ्या राज्यात गेल्या तर दुसरा भूमिका मांडायची, मुंबईला गेल्यानंतर तिसरंच बोलायचं. कालपर्यंत मी गप्प होतो, पण काल परत मुंबईला जाऊन त्यांनी काहीतरी विषारी वक्तव्य केलं, पण तसं बरोबर नाही. थोडा आपल्या जबान को लगाना चाहिए, ऐसा मुझे लगता है सर. राजुरा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार ॲडव्होकेट संजय धोटे यांना उमेदवारी न देता सुधीर मुनगंटीवार यांच्या जवळचे असलेले देवराव भोंगडे यांना तिकीट देण्यात आली आहे. ही उमेदवारी राजुरा विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांना रुचली नाही. देवराव भोंगडे यांचा विरोध सुरू आहे. माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मनातील खदखद बाहेर काढली. भोंगडे यांचा कुरापतीचा पाढा वाचला. कुणीही द्या, मात्र तो स्थानीय हवा, पार्सल नको अशी भूमिका मांडली. पक्षश्रेष्ठीपर्यंत कार्यकर्त्यांची भावना पोहोचवणार असे धोटे निमकर म्हणालेत. भोंगडे यांचा विरोध बघता राजुरा विधानसभा क्षेत्रात बंडाची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत कलह बाहेर आल्यामुळे कार्यकर्त्यांसमोर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. पत्रकार परिषदेला प्रदेश कार्यकारिणी सदस्य खुशाल बोंडे, अरुण मस्की, सुरेश कांद्री, आबिद अली, नितेज ताजने यांची उपस्थिती होती. की काल अचानक उमेदवारी घोषित झाल्यानंतर श्री देवराव भोंगडे यांची उमेदवारी घोषित झाल्यामुळे इथे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि रोष उत्पन्न झाला आहे. आणि म्हणून अजून 2 दिवस आहे आणि म्हणून पार्टी श्रेष्ठी जर उमेदवार बदलून देत असेल तर कुणालाही द्या, परंतु स्थानिक उमेदवार द्यावा, तो बाहेरचा उमेदवार नसावा, अशी आम्ही विनंती पार्टी श्रेष्ठीला करणार आहोत. बाहेरचा उमेदवार म्हणजे स्थानिक इथं काम करणारे 20-20, 25-25 वर्षापासून काम करणारे लोक आहेत आणि त्यांना डावलून 1 वर्षापूर्वी इथं फक्त प्रचार प्रमुख म्हणून आणलेल्या व्यक्तीला जर त्याला इथला स्थानिक उमेदवार म्हणून देणार असेल
तर ती त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. हीच भूमिका आम्ही पार्टी श्रेष्ठीला सुद्धा मांडणार आहोत आणि ती भूमिका वेगळी आणि इथला उमेदवार म्हणून लढणं ही भूमिका वेगळी आणि बाहेरचा उमेदवार हे इथं नॅरेटिव्ह चालू नये आणि पुढच्या भविष्यात ते आमच्या निवडणुकीला धोका निर्माण होणार आहे. म्हणून आम्ही पार्टी श्रेष्ठीलाही विनंती करणार आहोत. धन्यवाद. फॉर्म भरून ठेवणार आहात याचा अर्थ बंडाचा झेंडा उभारला आहे असं समजायचं का? नाही, पक्षाच्या विरोधात बंडाचा झेंडा नाही, परंतु पार्टीच्या हायकमांडशी जरूर आम्ही विनंती करू आणि आमची भूमिका आम्ही त्यांना पटवून देऊ. ही जी उमेदवारी जे जाहीर केलेली आहे त्या उमेदवारीच्या संदर्भात मतदारसंघातल्या सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक प्रक्षोभ निर्माण झालेला आहे आणि त्यांना कुठंतरी ही जी निवड झालेली आहे ही निवड यथोचित योग्य नाही अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या भावनेला कुठंतरी पक्षश्रेष्ठींपर्यंत नेऊन तिथं या संदर्भात त्याविषयी चर्चा करून एक या मतदारसंघाला एक सक्षम आणि एक स्थानिक उमेदवार देण्यासंदर्भात ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले. जनहित लोकशाही पार्टीतर्फे महाराष्ट्रामध्ये चौथी आघाडी तयार झाली असून त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भोकर विधानसभा मतदारसंघातून लोकशाही पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून नागनाथ घिसेवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भोकर विधानसभेकडे एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला ही उमेदवारी मिळालेली. मी आमच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो आणि निश्चितपणे आल्या येणाऱ्या 23 तारखेला माझा विजय तो मोठा मुख्याधिकारी होईल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे असे पत्रकारांशी बोलताना नागनाथ घिसेवाडे म्हणाले. महाराष्ट्रामध्ये चौथी आघाडी या ठिकाणी झालेली आहे. चौथ्या आघाडीचे प्रमुख म्हणून प्रकाशजी अण्णा शेंडे साहेब, आदरणीय वामनजी मेश्राम साहेब, आनंदराजे आंबेडकर, लक्ष्मणरावजी हाके, टी.पी. मुंडे यांच्या वतीने मी जनहित लोकशाही आघाडीचा उमेदवार म्हणून आणि या चौथ्या आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मला आमच्या या पक्षाच्या नेत्यांनी मला उमेदवारी दिली. त्याबद्दल मी प्रथम आमच्या या सर्व नेत्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. काय अजेंडा? निवडणुकीचा अजेंडा असा आहे, या महाराष्ट्र राज्यामध्ये खरं तर सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे. आज आपल्या या भोकर मतदारसंघाचे जे नेते जे आहेत ते फार मोठे नेतून स्वतःला समजून घेतात. ज्यांनी या राज्याचं मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे होतं अशा अशोकराजे चव्हाण साहेबांनी काल परवा एक 40 किलोमीटरच्या कामाची रस्त्याची दुरुस्ती म्हणून 540 कोटी रुपये आणल्याचं आम्ही ऐकत आहोत. एकंदरीत एखाद्या इंजिनियरला विचारलं असता त्या ठिकाणी केवळ 10 कोटी त्या ठिकाणी कामाला लागतात आणि एवढे पैसे या ठिकाणी काही लागत नाही. अशा पद्धतीनं राज्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे जे नेते मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून एवढा मोठा भ्रष्टाचार या राज्यामध्ये वाढला की जेणेकरून सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना कुणालाच काही भेटायला तयार नाही. आज शेतकऱ्याची सगळ्यात मोठी हाल आहे. आज शेतकरी इतका हवालदिवा झालेला आहे की सोयाबीनचा भाव पहा. आज सोयाबीनला केवळ 4,000 रुपये भाव मिळतो आणि सोयाबीनला जर त्या ठिकाणी एका पिशवीला एका बॅगला जो खर्च येतो 3-3.5 रुपये खर्च येतो. एका बॅगला फक्त 500 रुपये एका बॅगच्या पाठीमागे शेतकऱ्याला उत्पन्न त्या ठिकाणी मिळते आणि 6 क्विंटल एकरी उत्पादन या ठिकाणी होते. म्हणजे 6×5 = 3,000 रुपये फक्त शेतकऱ्याला मिळतात. शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी अतिशय हवालदिवा झालेला आहे. अतिशय गरिबीची परिस्थिती ही शेतकऱ्याला येते आहे. ह्या राज्यामध्ये अशा पद्धतीचं या ठिकाणी चालतं. आज शिक्षणामध्ये सुद्धा पहा, आज आपल्याला या ठिकाणी डॉक्टरला जायचं असेल, मेडिकलला जायचं असेल किंवा इंजिनिअरिंगला जायचं असेल त्या ठिकाणी फीस पहा किती आहे. मग शेतकऱ्याच्या मुलाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर त्यांच्याकडे पैसा आहे का? नाही. म्हणून शेतकऱ्याच्या सुद्धा लेकराला, मुलाला कुठलीही या ठिकाणी तुम्हाला शासनाचा फायदा होत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 5व्या यादीतील उमेदवारांमध्ये श्रीवर्धन मतदारसंघातून तरुण चेहरा म्हणून फैजल पोपरे याचा समावेश आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पोपरे यांनी आपले विकासाचे विजन मांडले. यावेळी पोपरे यांनी तटकरे यांच्या घराणेशाहीवर टीका केली. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, माझ्या पाठीशी राज ठाकरे आहेत, त्यांना विश्वास आहे की मी निवडणूक जिंकून येईल असाही विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला. मुस्लिम कम्युनिटीचा आहे तर त्यासाठी मुस्लिम समाजाने पण एकत्र येऊन जे त्यांना भीती होती त्याला आता विसरून सगळं की बाबा आम्ही कुठे ह्याच्यामध्ये आहोत, खतरेमध्ये आहोत, तर ते विषय नाही आहे सगळं.
महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आज एवढंच. बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील. अधिक माहितीकरिता बघत राहा महाराष्ट्र टीव्ही 24. मोठी संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.